नमस्कार, पिंकी मराठी सुगरण या मराठी चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। उन्हाळा सुरू होताच बाजारामध्ये भरपूर आंब्यांची आवक असते। मग अशा वेळी घरामध्ये वेगवेगळे पदार्थ करून खाल्ले जातात। त्यातलाच एक खूप जास्त प्रसिद्ध आणि जवळजवळ सगळ्यांनाच आवडणारा आज आपण आमरस बघणार आहोत। पण हा आमरस अतिशय साध्या सोप्या पद्धतीने पाहणार आहोत। लहान मुले देखील सहज बनवू शकतील। रत्नागिरीचा हापूस आंबा हा सुरकुतलेला असतो, देठाकडची बाजू काळी असते, सालही पातळ असते। पिकलेल्या आंब्यांचा स्वतःचा गुणधर्म गरम असतो, त्यामुळे थंड पाणी घालून एक अर्धा तास ठेवायचा आहे। नंतर आंबे धुवून घ्यायचे आहेत। स्वच्छ अशी धुवून घ्यायचे आहेत। आंबे स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत। आंब्यांच्या देठाकडची बाजू काळी असते, ती काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे काढून घ्यायची आहे। आंब्यांची सालही काढून घ्यायची आहे। रत्नागिरी हापूस आंबा किंवा देवगड याची साल पातळ असते। अशा प्रकारे सगळ्या आंब्यांची साल काढून घ्यायची आहे। आंब्यांची साल काढून झालेली आहे। एक पातेलं घेतलेलं आहे, पूर्ण अशी गाळणी घेतलेली आहे, त्यावर आंबे घासून घ्यायचे आहे। आपण ज्या पद्धतीने पुरण करतो त्याच पद्धतीने असे घासून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सगळे आंबे घासून घ्यायचे आहेत। आंबे आपले घासून झालेले आहेत। तुम्ही बघू शकता छान असा स्मूथ आमरस आपला झालेला आहे। तुम्ही बघू शकता गूळ किसून घ्यायचा आहे। तुम्ही साखरही घेऊ शकता। गूळ आपला किसून झालेला आहे। आंबे गोड आहेत, त्यामुळे गोडाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करायचे आहे। वेलची घेतलेली आहे, साखर टाकून बारीक करून घेतलेली आहे। दूध घेतलेलं आहे, तुम्ही पाणीही ॲड करू शकता। मला पातळ आमरस हवा असेल तर आणखीन दूध घेऊ शकता। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। दुधामुळे आमरसाचा रंग असाच्या असा राहतो। पाणी घेतल्यास आमरसाचा रंग काळा पडतो। लहान मुले देखील सहज बनवू शकतील हा आमरस। या आमरसाला लाईट लागत नाही, मिक्सर लागत नाही, आंबे पिळावे लागत नाही। साध्या सोप्या पद्धतीने टेस्टी, स्मूथ, सुगंधी
सुमधूर आमरस आपला झालेला आहे आणि सर्वांना आवडणारा आमरस आपला झालेला आहे। रत्नागिरी हापूस आंब्याची आमरसची रेसिपी कशी वाटली नक्की करून बघा। कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडले असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।